राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ही शेतकऱ्याला अर्पण केली. ग्रामगीतेच्या अगदी सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेमध्ये एक शेतकरी डोक्यावरती नांगर घेऊन तो शेतामध्ये चाललेला आहे. असा हा शेतकरी शेतामध्ये राबून सगळ्या ग्रामस्थांना सुखी करतो, परंतु स्वतः मात्र दुःख भोगतो. म्हणून महाराज सुरुवातीलाच अर्पण पत्रिकेच्या सुरुवातीलाच असं म्हणतात की सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. म्हणून मला तुझं भूषण आहे की ती एवढं सगळं निर्माण करून स्वतः मात्र दुःख भोगतो. असा हा शेतकरी, या शेतकऱ्याला महाराजांनी अर्पण पत्रिकेमध्ये अगदी ग्रामगीतेच्या सुरुवातीलाच ही ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली. पुढे महाराज त्यामध्ये असं म्हणतात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो, विश्वा माझी या योगे. म्हणजे तू जे शेतामध्ये राबतो आहे, अन्न निर्माण करतो आहे, सगळ्या जगाचा पोशिंदा तुला म्हटलं जातं, एवढं सगळं असून तू स्वतः मात्र दुःख भोगतो आहे. आणि म्हणून हे तुझे जे श्रम आहे, या सगळ्या तुझ्या श्रमाला, या तुझ्या श्रमाकडे सगळ्या लोकांचं लक्ष हे मिळून तुझ्या श्रमाला ही प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळवू. आणि या निमित्तानं जर तुझ्या श्रमाला, शेतामध्ये राबणाऱ्या तुझ्या श्रमाला जर प्रतिष्ठा मिळाली, तर या निमित्तानं मानवता ही संपूर्ण समाजामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये ही मानवतावाद या निमित्तानं रुजेल, जर तुझ्या श्रमाकडे जर लोक लक्ष देऊ शकले तर. म्हणजे म्हणून पुढे त्यामध्ये म्हणून महाराज शेतकऱ्यांना उद्देशून संबोधून असं म्हणतात की म्हणून तुझे जी करीतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेची व्हावे आधी उत्थान, विश्वा माझी म्हणून या. म्हणजे महाराजांना अपेक्षित ग्रामगीता ग्रंथामध्ये काय आहे, तर जो श्रम करतो, जो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं आधी उत्थान हे महाराजांना अपेक्षित आहे. की शेतकऱ्यांचं खरं उत्थान जर झालं तर म्हणून तुझं जे करते अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान, तुझेचे व्हावे आधी उत्थान, विश्वा माझी म्हणून या. म्हणजे संपूर्ण विश्वामधले जे विश्वात्मक विचार जो आहे, ज्ञानेश्वरांचा जो विश्वात्मक विचार आहे की जर शेतकऱ्यांचं जर उत्थान झालं, श्रम करणाऱ्या लोकांचं जर खऱ्या अर्थानं उत्थान झालं, तर तिथं खरं अर्थानं मानवतावादाचं बीजारोपण असं होऊ शकेल. आणि म्हणून महाराज त्यामध्ये असं म्हणतात की म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाव्या ग्रामदेवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी. म्हणजे ग्रामगीता मी का शेतकऱ्यांना अर्पण करतो आहे की त्यांचा जो श्रम आहे, त्या श्रमाला प्रतिष्ठा मिळून मानवतेचे तेज या समाजामध्ये निर्माण हो, आणि जेणेकरून तुझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वळो आणि तुझ्या उत्थानासाठी सगळ्या लोकांना या निमित्ताने एकत्र येण्याची प्रेरणा मिळो. आणि म्हणून संवेदनशील जर समाज इथून पुढे शेतकऱ्यांच्या श्रमाप्रती जर संवेदनशील समाज निर्माण झाला, तर शेतकऱ्यांचं उत्थान हे दूर राहील. म्हणून राष्ट्रसंतांना अपेक्षित नसणारं शेतकऱ्यांचं उत्थान जर करायचं असेल तर संवेदनशील मनांची आवश्यकता आहे.